नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे, पण ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. प्रकाश आणि छाया. हो, खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. आपल्याकडे काही शैक्षणिक साहित्य आहे आणि आपण फक्त काय घडतं यावर नाही थांबणार, तर का आणि कसं घडतं याच्या मुळाशी जाणार आहोत. बरोबर. म्हणजे आपला उद्देश हा आहे की प्रकाश आणि सावली यांच्यातील संबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलावा. अगदी. एक सरळ रेषेत प्रवास करणारा प्रकाश कसा आपल्या जगाला आकार देतो, प्रतिमा तयार करतो आणि रंगांची उधळण करतो, हे सगळं समजून घेऊया. आणि ही सुरुवात खूपच छान आहे, कारण आपण प्रकाशाबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त दिसण्याबद्दल नाही बोलत. आपण भौतिकशास्त्राच्या एका मूलभूत नियमाबद्दल बोलत असतो आणि सगळा खेळ सुरू होतो पदार्थाच्या एका साध्या गुणधर्मावरून. कोणता गुणधर्म? तो प्रकाशाला अडवतो की जाऊ देतो. याचा एका गोष्टीवर सावल्यांचं अस्तित्व, कॅमेऱ्याची निर्मिती आणि अगदी आपल्या डोळ्यांचं काम सुद्धा अवलंबून आहे. अच्छा, म्हणजे ते जे 3 प्रकार आहेत, पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक, हो, ते फक्त व्याख्या नाहीत, तर ते नियम आहेत की वस्तू प्रकाशासोबत कशा वागतील. अगदी तसंच. ह्या तिघांमधला फरकच दृश्य जगाचा पाया आहे. पारदर्शक वस्तू म्हणजे समजा शुद्ध हवा किंवा काच. त्या प्रकाशासाठी जणू अस्तित्वातच नाहीत. प्रकाश सरळ निघून जातो, म्हणूनच त्यांची सावली पडत नाही. बरोबर. पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा प्रकाश एका अपारदर्शक वस्तूवर आदळतो. ती वस्तू प्रकाशासाठी एक भिंत बनते आणि याच अडथळ्यामुळे छाया निर्माण होते. आपल्या साहित्यातला तो प्रयोग खूप साधा आहे, तो विजेरी आणि मित्राचा. हो, अगदी मूलभूत प्रयोग आहे तो. अंधाऱ्या खोलीत टॉर्चच्या प्रकाशात मित्र उभा राहिला की भिंतीवर सावली पडते. पण इथे मला एक प्रश्न पडतो. काय? की ही सावली म्हणजे नक्की काय? ती काही नवीन वस्तू नाहीये, मग तिचं स्वरूप काय आहे? खूप छान मुद्दा आहे. छाया ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये. ती आहे प्रकाशाची अनुपस्थिती. प्रकाशाची अनुपस्थिती हो, म्हणजे बघा, प्रकाश सरळ रेषेत जातो. जेव्हा तुमचा मित्र टॉर्च समोर उभा राहतो तेव्हा तो प्रकाशाचा मार्ग अडवतो. हो. त्याच्या शरीराच्या पलीकडे भिंतीच्या ज्या भागावर प्रकाश पोहोचायला हवा होता तिथे तो पोहोचू शकत नाही. अच्छा. तो प्रकाशाचा अभाव, ती एक पोकळी आपल्याला गडद आकारात दिसते, त्यालाच आपण छाया म्हणतो. वाह. म्हणजे सावली ही स्थिर नसते, ती प्रकाशाच्या स्रोतानुसार आणि वस्तूच्या जागेनुसार बदलते. अगदी. साहित्यात म्हटल्याप्रमाणे मित्राला भिंतीजवळ नेलं की सावली लहान आणि स्पष्ट होते, पण टॉर्चच्या जवळ आणलं की मोठी आणि अस्पष्ट. यामागे काही गणित आहे का? नक्कीच. यामागे भूमितीचे म्हणजेच ट्रिग्नोमेट्रीचे सोपे नियम आहेत. जेव्हा वस्तू म्हणजे आपला मित्र प्रकाश स्रोताच्या जवळ असतो, टॉर्चच्या. हो, तेव्हा तो प्रकाशाचा एक मोठा कोन अडवतो. त्यामुळे भिंतीवर पडणारी सावली मोठी दिसते. आणि वस्तू भिंतीजवळ गेली की तो तुलनेने लहान कोन अडवतो आणि सावली लहान होते. आणि सावली अस्पष्ट होण्याचं कारण म्हणजे प्रकाश स्रोत हा एका बिंदूसारखा नसतो. म्हणजे टॉर्चच्या बल्बला स्वतःचा आकार असतो. बरोबर. त्यामुळे वस्तूच्या कडेने प्रकाश थोडासा विखुरतो, ज्यामुळे सावलीच्या कडा थोड्या धुसर होतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण जी सकाळ संध्याकाळची लांब सावली पाहतो आणि दुपारची छोटी सावली, हो, ते फक्त सूर्याच्या स्थानामुळे नाही, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी सूर्यकिरण कोणत्या कोनातून येतायत याच्या भूमितीमुळे घडतं. अगदी बरोबर. आपली सावली म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक घड्याळ आहे. ती आपल्याला अवकाशात सूर्याचं नेमकं स्थान कुठे आहे याची माहिती देत असते. याच प्रकाशाच्या सरळ रेषेतील प्रवासावर आधारित अजून एक अद्भुत उपकरण आहे आपल्या साहित्यात, सूची छिद्र प्रतिमाग्राहक. हो, पिनहोल कॅमेरा. एक साधं बॅडमिंटनच्या फुलांचं डबं. एका बाजूला कागदी पडदा आणि दुसऱ्या बाजूला एक लहान छिद्र. झालं तयार. आणि त्याची गंमत बघा, जेव्हा त्या छिद्रासमोर मेणबत्ती ठेवली जाते तेव्हा पडद्यावर तिची उलटी प्रतिमा दिसते. हो, हे एखाद्या जादूसारखं वाटतं, पण ती प्रतिमा उलटी का दिसते? ही जादू नाही, हे शुद्ध भौतिकशास्त्र आहे. आणि हेच या उपकरणाचं सौंदर्य आहे. पिनहोल कॅमेरा आपल्याला दाखवून देतो की प्रतिमा तयार करण्यासाठी तुम्हाला लेन्सची गरज नाहीये. मग कशाची गरज आहे? तुम्हाला फक्त प्रकाशाचा मार्ग नियंत्रित करायचा आहे. अच्छा, पण तरीही ती उलटी का दिसते? पुन्हा तोच नियम. प्रकाश सरळ रेषेत जातो. कल्पना करा मेणबत्तीच्या ज्योतीचं वरचं टोक.
तिथून निघणारे प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करत त्या लहान छिद्रातून जातात आणि पडद्याच्या खालच्या भागावर आदळतात. ओके. आणि ज्योतीच्या खालच्या भागातून निघालेले किरण ते सरळ रेषेत छिद्रातून जाऊन पडद्याच्या वरच्या भागावर आदळतात. परिणामी वरचं खाली आणि खालचं वर दिसतं. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे आपला डोळा सुद्धा याच तत्वावर काम करतो का? कारण आपल्या डोळ्यात तर लेन्स असते. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे. आपला डोळा हा एक अत्यंत विकसित असा जैविक पिनहोल कॅमेराच आहे. खरंच? हो, आपल्या डोळ्यातली बाहुली त्या छिद्रासारखं काम करते आणि मागचा पडदा म्हणजे रेटिना त्या कागदी पडद्यासारखं. आणि लेन्समुळे प्रतिमा अधिक स्पष्ट आणि केंद्रित होते. पण आपल्या रेटिनावर तयार होणारी प्रतिमा सुद्धा उलटीच असते. काय सांगताय? हो, आपल्या मेंदू ती प्रतिमा आपल्यासाठी सरळ करून दाखवतो. म्हणजे एका साध्या डब्याच्या प्रयोगातून आपण मानवी दृष्टीची मूळ संकल्पना समजू शकतो. कमाल आहे. म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं की प्रकाश अडवल्यावर काय होतं. पण जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून आरपार जातो, जसं की काचेचा ग्लास किंवा पाण्याची वाफ, तेव्हा काय होतं? तेव्हा तो आपलं एक वेगळंच रूप दाखवतो. आपल्या साहित्यात साबणाच्या फुग्यांवर दिसणाऱ्या रंगांचा उल्लेख आहे. हो, आता आपण रंगांच्या दुनियेत प्रवेश करतोय. आतापर्यंत आपण प्रकाशाच्या अनुपस्थितीबद्दल म्हणजे छायेबद्दल बोलत होतो. बरोबर. आता आपण प्रकाशाच्या रचनेबद्दल बोलूया. आपल्याला जो सूर्यप्रकाश पांढरा किंवा पिवळसर दिसतो तो प्रत्यक्षात एकरंगी नाहीये. तो अनेक रंगांचं मिश्रण आहे. अगदी. आणि जेव्हा हा पांढरा प्रकाश एखाद्या विशिष्ट माध्यमातून जसं की प्रिझम किंवा पाण्याची वाफ यातून जातो तेव्हा तो आपल्या मूळ रंगांमध्ये विभागला जातो. यालाच प्रकाशाचे विकिरण किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात. आणि हेच सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या प्रसिद्ध तपकडीच्या प्रयोगातून सिद्ध केलं होतं. हो, न्यूटनची तपकडी. त्यांनी इंद्रधनुष्याचे 7ही रंग एका तपकडीवर लावले आणि ती जोरात फिरवली तेव्हा ते सर्व रंग एकत्र मिसळून पांढरे दिसू लागले. यामागे काय लॉजिक आहे? इथे दृष्टी सातत्य म्हणजे पर्सिस्टन्स ऑफ विजन नावाचा एक महत्वाचा सिद्धांत लागू होतो. दृष्टी सातत्य. हो, जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा तिची प्रतिमा आपल्या डोळ्यातील पडद्यावर सेकंदाच्या काही भागासाठी रेंगाळते. न्यूटनची तबकडी जेव्हा वेगाने फिरते तेव्हा 7ही रंग इतक्या लवकर डोळ्यांसमोरून जातात की मेंदूला प्रत्येक रंग वेगळा ओळखायला वेळच मिळत नाही. अच्छा. त्यामुळे मेंदू त्या सर्व रंगांना एकत्र मिसळून टाकतो आणि आपल्याला तो एकच पांढरा रंग दिसतो. न्यूटन यांनी त्यांच्या ऑप्टिक्स या ग्रंथात यावर सविस्तर लिहिलंय. म्हणजे त्यांनीच जगाला सांगितलं की रंग हा वस्तूचा गुणधर्म नाही तर प्रकाशाचा गुणधर्म आहे. हे खूप मोठं विधान आहे. हो, खूप मोठं. म्हणजे सफरचंद लाल दिसतं कारण ते लाल आहे म्हणून नाही? तर सूर्यप्रकाशातील 7 रंगांपैकी ते फक्त लाल रंगाला परावर्तित करतं आणि बाकीचे सर्व रंग शोषून घेतं. आणि जी वस्तू काळी दिसते ती प्रकाशातले सर्व रंग शोषून घेते आणि जी पांढरी दिसते ती सर्व रंग परावर्तित करते. न्यूटन यांनी आपल्याला रंगांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. हो, ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तो नेमका काय आहे आणि या चर्चेत तो कसा महत्वाचा ठरतो? रामन परिणाम हा प्रकाशाच्या विकिरणाचा म्हणजे स्कॅटरिंगच्या पलीकडचा एक महत्वाचा शोध आहे. न्यूटनने सांगितलं की प्रकाश विभागला जातो. रामन यांनी दाखवून दिलं की जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा काही प्रकाश किरणांची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ बदलते. अच्छा, सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकाशाचे कण आणि माध्यमाचे कण यांच्यात ऊर्जेची देवाणघेवाण होते आणि या बदललेल्या तरंगलांबीचा अभ्यास करून त्या माध्यमाच्या रेणूंची रचना कशी आहे हे कळू शकतं. अरे वा, म्हणजे पदार्थाला नष्ट न करता त्याच्या आत डोकावून पाहण्याची ही एक नवीन पद्धत होती. अगदी. हा एक क्रांतिकारी शोध होता. म्हणूनच 28 फेब्रुवारी ज्या दिवशी हा शोध लागला तो भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. या तत्वांचा माणसाने हजारो वर्षांपासून वापर केलाय. आपल्या साहित्यात दिल्लीच्या जंतर मंतर येथील सूर्य तबकडीचा उल्लेख आहे. हो, ते फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये. ते भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे. खरंय. जंतरमंतर हे या गोष्टीचं प्रतीक आहे की आपल्या पूर्वजांना सावलीच्या भूमितीचं किती सखोल ज्ञान होतं. त्यांनी सावलीचा उपयोग फक्त दिवसरात्र ओळखण्यासाठी नाही केला तर वेळ मोजण्यासाठी सुद्धा. हो, वर्षातील दिवस,
ऋतू आणि अगदी वेळीची अचूक मिनिटं मोजण्यासाठी केला. तिथे सावली म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव नाही, तर ती आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीची अचूक माहिती देणारा एक डेटा पॉइंट आहे. आणि याच तत्वांचा वापर आपण मनोरंजनासाठीही करतो. हातांनी भिंतीवर पक्षी आणि प्राण्यांच्या सावल्या तयार करणे. हो, तो तर आपल्या लहानपणीचा आवडता खेळ. आणि तो खेळ म्हणजे भौतिक शास्त्रासोबतची आपली पहिली ओळख असते, की नाही? अगदी नकळतपणे आपण शिकतो की हात दिव्याच्या जवळ नेल्यास सावली मोठी होते, बोटांची रचना बदलल्यास आकार बदलतो. बरोबर. तो एक अंतर्ज्ञानी प्रयोग असतो जिथे आपण प्रकाश, वस्तू आणि पडदा यांच्यातील संबंध स्वतःच शोधून काढतो. आणि चर्चेच्या शेवटी एक गमतीशीर पण तितकाच वैज्ञानिक प्रश्न आहे आपल्या साहित्यात. मेणबत्ती विझवताना आपण ओठांचा चंबू का करतो? हा, छान प्रश्न आहे. सरळ तोंड उघडून फुंकर का नाही मारत? याचं उत्तर द्रव आणि वायूंच्या गतिकीमध्ये म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्समध्ये आहे. जेव्हा आपण ओठांचा चंबू करतो तेव्हा आपण हवा बाहेर पडण्याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया कमी करतो. जागा कमी करतो. हो, आणि भौतिकशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा प्रवाही कमी जागेतून जातो तेव्हा त्याचा वेग वाढतो आणि दाबही केंद्रित होतो. अच्छा, म्हणजे कमी जागेतून हवा जास्त वेगाने आणि जास्त दाबाने बाहेर पडते. बरोबर. त्यामुळे हवेचा एक केंद्रित वेगवान झोत तयार होतो, जो थेट झोतीवर आदळतो आणि तिला ऑक्सिजनपासून तोडतो. आणि ती विझते. हो, या उलट तोंड मोठं उघडून फुंकर मारल्यास हवा सर्वत्र पसरते, तिचा वेग आणि दाब कमी असतो, त्यामुळे ज्योतीवर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे मेणबत्ती विझवण्यासारख्या साध्या क्रियेमागेही भौतिकशास्त्राचा नियम काम करतोय. अगदी. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं काही मुख्य मुद्दे असे आहेत. एक म्हणजे प्रकाशाचा सरळ रेषेतील प्रवास. हा नियम साधा असला तरी तो छाया, प्रतिमा आणि दृष्टी यासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टींचा पाया आहे. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे छाया ही स्वतः कोणतीही वस्तू नसून ती प्रकाशाच्या मार्गातील अडथळ्याची म्हणजे प्रकाशाच्या अनुपस्थितीची एक कथा सांगते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला दिसणारा पांढरा प्रकाश हा एक मुखवटा आहे, ज्याच्या आत रंगांचं संपूर्ण विश्व दडलेलं आहे. आणि चौथं, या साध्या वाटणाऱ्या वैज्ञानिक तत्वांना मानवाने वेळ मोजण्यापासून ते मनोरंजनापर्यंत आणि पदार्थांच्या रचनेचा अभ्यास करण्यापर्यंत वापरला आहे. हो. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. आपण अशा जगात राहतो जिथे माहितीचा प्रचंड साठा आहे, पण आपण अनेकदा गोष्टी फक्त पाहतो, त्या समजून घेत नाही. आणि म्हणूनच प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. आपल्या साहित्यात म्हटल्याप्रमाणे मनात प्रश्न येऊ द्या. आकाश निळच का दिसतं? सूर्यास्तानंतरही काही काळ उजेड का असतो? हे प्रश्न आपल्याला केवळ माहिती देत नाहीत, तर ते आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाशी अधिक खोलवर जोडतात. आणि उत्तर शोधण्याची प्रक्रिया ही ज्ञानाइतकीच आनंददायी असते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादी स्वतःची सावली दिसेल, तेव्हा ती फक्त एक गडद आकृती म्हणून पाहू नका. त्याकडे आकाशातील सूर्याचं स्थान सांगणारा एक नकाशा म्हणून पहा. बरोबर. किंवा जेव्हा इंद्रधनुष्य दिसेल तेव्हा ते फक्त सुंदर रंग म्हणून पाहू नका, तर प्रकाशाने स्वतःचं रहस्य उलगडल्याचा तो क्षण म्हणून अनुभवा. कदाचित त्याच क्षणी मनात एक नवा प्रश्न जन्माला येईल, जो एका नवीन शोधाच्या प्रवासाला घेऊन जाईल.